धनुष्यबाणा सिम्बॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे. मला हीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे की त्यांनी त्यांच्या पदाची बदनामी करू नये आणि संविधान पाळावं. मला त्याच्यात 2-3 बाजू बघण्यासारख्या आहेत. पहिली बाजू म्हणजे हीच आहे की परवाकडे पहिल्यांदा असं मी ऐकतोय की अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात. म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखं झालेलं आहे आणि हे जगजाहीर आपण पाहताय की असा हा प्रकार कधीही महाराष्ट्रात झाला नव्हता. कदाचित त्यांनी कुठच्याही निमित्ताने बैठक लावली असती किंवा फोन केला असता. ह्यांचे फोन कोण टॅप करतोय की ह्यांना स्वतःवर विश्वास नाही, एकमेकांवर विश्वास नाही की फोन टॅपिंग चालू आहे. पण हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला आजचा महत्त्वाचा दिवस एवढ्यासाठी आहे, हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, पण कुठचं संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे. जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल. आज जर निकाल विरोधात केला तर त्याचे काय परिणाम होतील असं वाटतंय? मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्वाचा आहे. येणाऱ्या काळाची ही चिन्ह असते आणि आपल्याला मग नागरिक म्हणून विचार करायला लागेल. निकाल उलटा गेला तर काय त्याची परिणाम? तो जर तरवर मला वाटतं तेवढा विचार करून उपयोग नाही, कारण आता मला वाटतं 2-3-4 तासात सुरू होईल रिनिंग. आपण तर मैदानात असू, मला वाटतं तेव्हा पण पाटणला पोहोचलो असू, पण ठीक आहे बघू पुढचं. मला हीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे की त्यांनी त्यांच्या पदाची बदनामी करू नये आणि संविधान पाळावं. कृपाल तुकाने खासदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य आणि उद्धव ठाकरे फक्त पक्षामध्ये राहतील, बाकीचे जे आहेत ते काही लोकांना उत्तर न दिली बरी असतात, कारण मला वाटतं त्याच्यात आपण वेळ वाया घालू नये. पण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. कसं बघताय? ठीक आहे, चांगलं. बीडचे संपर्क प्रमुख हो, कोल्हापूरमध्ये आता इंडिया आघाडीची बैठक झाली, चांगली बैठक झाली. सगळ्यांना एकत्र येऊन या देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी लढायचं आहे. आपण पाहताय की दिवसेंदिवस लोकशाही मारली जात आहे, चेपली जात आहे. काल देखील आपल्यातूनच एक चॅनल देखील बंद केले. मला वाटतं आज आपण पाहताय की जे कोणी सत्तेसोबत उभे आहेत, जे कोणी पत्रकारिता देखील सत्तेसोबत करत आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत. जर हा निकाल विरोधात गेला तर कायदेशीर लढायला तयार आहे का? मला वाटतं हे सगळे जर तर जसं मी सांगितलं, अपेक्षा हीच आहे की संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे निकाल यावा. जर वेगळा काही निकाल आला तर त्या भाजपचं नवीन संविधान जे त्यांना लिहायचं आहे त्याप्रमाणे होईल. अध्यक्ष सीएमना भेटायला गेलं तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयात गेलं, सुनील प्रभूंनी याचिका दाखल केली. ती याचिका हीच आहे. महत्वाची गोष्ट हीच असते की न्यायमूर्ती जेव्हा न्यायनिवाडा करतात, आता आपण पाहताय ह्या पूर्ण घटनेत न्यायमूर्ती कोण आहेत तर अध्यक्ष महोदय ट्रायब्युनलचं ते काम करतात आणि त्यांनी आरोपीनं जाऊन भेटलं ज्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचा आता केस चालू आहे, ते किती योग्य आहे. एरवी पण कधीही अध्यक्ष महोदय असं कोणाच्या म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे जात नाहीत घरी. हे करत असताना दिवसाढवळ्या एवढं जाणं, प्रेसमध्ये आल्यानंतर देखील कुठेही न बोलणं, मला वाटतं असं कधीही आम्ही राजकारण एवढं घाणेरडं पाहिलं नव्हतं. राजकीय हालचाली आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या मतदारसंघातल्या कामासंदर्भात मी गेलो होतो आणि अध्यक्षपद सोडून मी आमदार केला. कितीतरी वेळा अशा त्यांनी प्रतिक्रिया देऊ शकतात, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर परवा मी कोल्हापूरच होतो. अनेक कामं मुंबईतली रखडलेली आहेत, पण कुठचंही सुरू झालेलं नाही. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले रस्ते ते आता कोर्टात गेलेले आहेत, तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं सगळं चालू असताना किती काही मोठी गोष्ट असली तरी एक प्रोटोकॉल पाळणं गरजेचं असतं आणि ते मान आणि ते जे काही जबाबदारी असते ती स्वतःची नसते तर पदाची असते, तेवढं तरी राखणं गरजेचं. निकाल यायला अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र राजकीय हालचालीनं वेग आलेला आहे. काल रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. आज दीपक केसरकर देखील महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. कसं बघता एकूणच या राजकीय हालचालींकडे कसं बघता? पहिलं म्हणजे त्या 3 लोकांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, चालू राहू शकतात. ते त्यांच्यात व्यस्त असतील. आपण पाहताय काल तर आम्ही तुमच्यासोबतच लोकांमध्ये आहोत. आम्ही आता आम्हाला न्याय हा जनतेकडून मिळणार. तुम्ही सुरुवातीला गद्दार हे सगळं वाक्य वापरत होता, आता पुन्हा एकदा दौरा करताय त्यामध्ये सुद्धा हीच वाक्य वापर. 2 वर्ष जी गद्दारीची आहेत मी ही वाक्य वापरणार, कारण जे आहेत ते आहेत. घटनाबाह्य सरकार देखील आहे. आणि जर आपण पाहिलं असेल, कोणी जर आपल्या देशाच्या न्यायपूर्ण पालिकेचा अभ्यास केला, जर आपल्या संविधानाचा अभ्यास केला तर हे सरकार घटनाबाह्य आहेच, गद्दारांचं सरकार. आणि या गद्दारीवर शिक्कामोर्तब होऊ नये याच्यासाठी आम्ही लढत आहोत. खरं तर पृथ्वीराज चव्हाण वारंवार म्हणतात की पक्षांतर बैंदी कायदा मग कशासाठी आणला, त्यामध्ये काही बदल करण्याची नाही, हे तर खोकेचंच सरकार आहे ना. आणि आता काय आहे की मुख्यमंत्र्यांना वाटतं की 33 देशांनी याची नोंद घेतली. खरं नोंद घेतली गद्दारीची. त्यांना वाटतं जे काही केलं त्यांची नोंद घेतलेली.
सुनावणीला काही तास शिल्लक असताना बीडचे संपर्क प्रमुख अनिल जगतापांनी मात्र पक्षाला राजीनामा कधीच दिले ते आता नाही. पण महत्वाची गोष्ट ही आहे, आपण पाहत असाल आज सुनावणीवर आपलं सगळ्यांचं लक्ष आहे, तरी देखील महाराष्ट्रातली अनेक कामं अजूनही तयार असून, महाविकास आघाडीच्या काळातली कामं असतील, आत्ताची पूर्ण झालेली कामं असतील, तयार असून अजूनही उद्घाटनाला वेळ मिळत नाहीये. नक्की कोण व्हीआयपी तसे? आता परवाकडे आम्ही पुण्यात होतो, पुण्याचं नवीन टर्मिनलची इमारत एअरपोर्टची तयार आहे, उद्घाटनासाठी वेळ नाही. MTHL ला 3 महिने आम्ही ओरडत होतो, आत्ता कुठेतरी वेळ मिळालेली आहे. आता 12 तारीख पण दिलेली आहे, म्हणजे काय मॅच फिक्सिंग झालंय का की हे सरकार टिकवायचं कसंही. पण ह्या सगळ्या गोष्टींवर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्र म्हणून आपल्याला अन्याय का होतोय. आता आपण पाहिलं असेल अयोध्येमधलं जे एअरपोर्ट आहे, महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे. देशाच्या कॅबिनेटने त्याला मान्यता दिली, आनंद आहे, आम्ही देखील स्वागत करतो. गोव्यामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब, त्यांच्या नावाने मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे. मग महाविकास आघाडीच्या काळात आम्ही नवी मुंबईतलं एअरपोर्ट दिवा पाटील एअरपोर्ट असं नाव दिलेलं, ते अजून मान्य झालेलं नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं, ते मान्य झालं नाहीये. तर मुख्य म्हणजे हीच गोष्ट राहते की वारंवार महाराष्ट्रावरच अन्याय का होतो, हा एक प्रश्न आहेच. आता 4 वाजेनंतर अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर, अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला समोर भाष्य करेन आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू. परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली. धनुष्यबाणा सिम्बॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे. बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे, म्हणजे विधानसभेमध्ये 67% बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये 75% बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकग्नाइज केलंय. सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक त्यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय? म्हणजे त्यांचे आमदार, विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते, ते काही आम्ही त्याचं लक्षात घेतला का? असं कुठलंही. आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले, ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले, अधिकृतपणे आले, रात्री लपून आले नाहीत, दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे, कोस्टल हायवेचं, मरीन ड्राईव्हचं, मी स्वतः व्हिजिट केली होती आणि काही विषय जे आहेत त्यांच्यावर, ते आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही कामं मतदारसंघातली असतील, इतरही काही विषय होते आणि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही. त्यामुळे जे लोक चोराच्या मनात चांदणं असतं, लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही. आमचं काम अगदी स्पष्ट असतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंबहुना टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी केलेले आहेत. म्हणून मी एवढंच सांगतो, मेरिटवर, या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, मेरिटवर निकाल दिला पाहिजे. कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं, ते जे घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो, घटनाबाह्य ते लोक आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये, निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे
40 + 10 50 आणि भारतीय जनता पक्षाचे 106 असे 164 लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती. आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा 164 विरोधात 99 म्हणजे बहुमताचं सरकार आहे. आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये. हे 204 पॅरा 205 पॅरामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं. सर हिंदी में बात आज मेरिटवर उत्तर मिळणं आम्हाला अपेक्षित आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे हिंदी में जानना चाहेंगे आज के फैसले लेकर क्या कहेंगे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार, सरकार उद्या पडणार, अनेक ज्योतिषी आणले, सरकार काही पडलं नाही, मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं. मुख्यमंत्री काही बदलले नाही, सरकार अधिक मजबूत झालं. सरकार अधिक मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम करतंय. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 1.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या महायुती नंबर 1 ला आली. यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले. ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे. शिवसैनिकांना काय सांगाल सर? शिवसैनिकांना काय सांगाल? आजही आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे. आजही व्हीप त्यांना लागू आहे. आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे. आज 4 बजे के बाद मैं अधिकृत बात करूंगा, लेकिन मैं इतना ही कहूंगा कि हमारे पास मेजॉरिटी है. विधानसभा में 67%, लोकसभा में 75%. हमारे पास 13 सांसद है और हमारे पास 50 विधायक है. और इसी के बलबूते पर मेजॉरिटी पर चुनाव आयोग ने हमें ओरिजिनल पार्टी शिवसेना पार्टी करके रिकॉग्नाइज किया है. धनुष्यबाण है जो सिंबल वो हमें रिकॉग्नाइज किया है, वो दिया हुआ है. और इसलिए मैं चाहता हूं कि स्पीकर महोदय जी भी मेरिट पर हमारे को निकाल देंगे. जो रिजल्ट होगा वो मेरिट पे होना चाहिए. और मेरिट पे हम लोग शिवसेना है, हम लोग सिंबल धनुष्यबाण है. और हमारे जो शपथ विधि हुआ था, कुछ लोग हमें घटना बाह्य कहते हैं, घटना बाह्य सरकार कहते हैं. और बोले आज गिरेगा, कल गिरेगा, परसों गिरेगा, ऐसे बोलते बोलते अभी 1.5 साल हो गए हैं. अभी बाद में कहते हैं मुख्यमंत्री बदलेगा, लेकिन ये सरकार हमारी मजबूती से काम कर रही है. इसलिए उनके पैरों तले जमीन खिसक गई है. वो बेचैन हो गए हैं और अभी उनको सामने दिख रहा है उनकी हार. इसलिए ये गलत सलत आरोप लगाते हैं. जब उनके फेवर में कोई निर्णय होता है तो अच्छा बोलते हैं. जो संजय राउत कह रहे हैं जो अरे वो छोड़ो उसको, उसके लिए मेरे पास दूसरे लोग हैं. आप कंटिन्यू कीजिए. तो इसमें एक ही बात कहूंगा मैं, ये मैच फिक्सिंग अगर होती तो रात को आते, अध्यक्ष रात को आते, चुपकर आते. ये दिन दहाड़े आ गए, अपने अधिकृत वाहन में आ गए और ऑफिशियल बैठक थी. उनके जो चुनाव क्षेत्र में जो कोस्टल हाईवे का काम शुरू है, मरीन ड्राइव में काम शुरू है, कुछ उनके चुनाव क्षेत्र के विषय थे. मैं मुख्यमंत्री हूं और वो स्पीकर भी है और एमएलए भी है.
तो इसलिए वो ऑफिशियल बैठक थी। इसमें अगर कुछ मैच फिक्सिंग करनी तो वो क्यों सामने से आते? ये गलत सलत बयान करते, आरोप करते, वो अभी उनकी हार दिख रही है। इसलिए ये हमें घटना बाह्य कहने वाले ये अनकॉन्स्टिट्यूशनल वही लोग हैं। वो घटना बाह्य लोग वो है क्योंकि सुप्रीम कोर्ट ने भी जब कहा था उनके ऑर्डर में, जजमेंट में, कि जब पहले मुख्यमंत्री ने इस्तीफा देने के बाद जब हमारे पास मेजोरिटी थी 104 बीजेपी के, 50 हमारे, मतलब 164 अगेंस्ट 99, मतलब मेजोरिटी वाला कौन है? मेजोरिटी वाले हम हैं। और इसीलिए वो भी सुप्रीम कोर्ट ने गवर्नर का निर्णय जस्टिफाइड किया है। ये जरा उनको पढ़ना चाहिए। प्यारा 204 पढ़े और फिर बात करें। उनके पास कोई मुद्दे महत्वाचा प्रश्न आहे। राज्यामध्ये पेपर फुटीचे प्रकार समोर आले, त्यांचं अज्ञान आहे। राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो, हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। अरे बाबा, हे काय क्रिमिनल मॅटर आहे का? हे सुनावणी सुरू आहे, हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो। आता आम्ही म्हणतो आहे 14 ते आमदार आरोपी आहेत, आम्ही म्हटलंय का? परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लॉजिक नाही, अशा प्रकारची भाषा ते वापरू लागले। याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे। आम्ही फक्त एवढंच सांगतो, निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाने, जो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत, मेजॉरिटी यालाच महत्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहेत ते देखील मेरिटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे।